नक्कीच नक्कीच योगेश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। वळूयात आपण पुढच्या बातमीकडे। बातमी बीड मधून आहे। बीडमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा निघालाय। एसटी प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाजाने हा मोर्चा काढलाय। दरम्यान या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आणि आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या यासाठी त्यांनी हा विराट मोर्चा काढलेला होता। दरम्यान धनंजय मुंडे, सुरेश धस सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। बऱ्याच लोकप्रतिनिधींनी या मोर्चाला पाठिंबा दिल्याची माहिती आहे। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला सुद्धा एसटी मधनं आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी बंजारा समाजाने हा विराट मोर्चा काढलेला आहे। मोठ्या संख्येने समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकच मिशन एसटी आरक्षण अशा प्रकारचे हातात फलक घेत या सगळ्यांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदवला। बंजारा एकजुटीचा विजय असो असे हे पोस्टर्स त्यांनी हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे। तर बीड नंतर जालन्यामध्ये सुद्धा सकल बंजारा समाजाने हा मोर्चा काढलेला आहे। पारंपरिक आपलं नृत्य करत त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। तर या देशामध्ये आम्ही 17 करोड आहोत। एक जात म्हणून, एक समाज म्हणून या देशामध्ये सगळ्यात मोठी जर जात असेल आणि समाज असेल तर तो बंजारा समाज आहे, लंबानी समाज आहे। हा 17 ते 18 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि उर्वरित राज्यामध्ये काही प्रमाणात का असना, पण संपूर्ण भारतभर नाही तर आजूबाजूच्या 10 देशामध्ये हा बंजारा समाज पसरलेला आहे। तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते काँग्रेसचे आमदार राजेश राठोड। आमदारकी गेली तरी चालेल, मात्र समाजासाठी आपण लढत राहणार। 1 महिन्याच्या आत प्रमाणपत्र द्या अशी मागणी जी आहे ती सरकारला त्यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन अमित आडे सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। तर आपण पाहतोय जालना आणि बंजारा समाजाने हा मोर्चा काढलेला आहे। तर एकीकडे आपण पाहतोय आपलं पारंपरिक नृत्य करत त्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। मोठ्या संख्येने समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय।